नमस्कार, मी मानसी. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. प्रामाणिक वाटत असेल तरच मतदान करा, अरविंद केजरीवाल यांचं वक्तव्य. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कर्मवीर सप्ताह आरंभ. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त कर्मवीर चित्ररथ मिरवणूक. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, शंभूराज देसाई यांचं वक्तव्य. आणि उदयनराजेंचा 007 नंबर. शरद पवारांच्या गाडीला आज बाले किल्ल्यातील साताऱ्यात शरद पवारांची 007च्या गाडीतून एंट्री. आता पाहूयात सविस्तर वृत्त. आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर पहिली जाहीर सभा घेत भाजपवर घणाघाती प्रहार करताना राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही प्रश्नांची सरबत्ती केली. मला सत्ता आणि खुर्चीचा लोभ नाही, भाजपने मला भ्रष्ट आणि चोर म्हटलं तेव्हा मला वाईट वाटलं. दिल्लीची निवडणूक ही माझी लिटमस टेस्ट आहे, मला प्रामाणिक वाटत असेल तरच मतदान करा, असं आवाहन त्यांनी जंतर मंतरवर जनता दरबारमधून घेतलेल्या जाहीर सभेतून केलंय. रयत शिक्षण संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय औंध येथे पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंतीनिमित्त आजपासून कर्मवीर सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. आज सकाळी महाविद्यालयात प्राचार्य अरुण आंधळे यांच्या मार्गदर्शनात भव्य अशी कर्मवीर चित्ररथ मिरवणूक काढण्यात आली. कर्मवीर सप्ताहाची सुरुवात ढोल ताशाच्या गजरात मुलींच्या लेझिमसह करण्यात आली. दरम्यान उपस्थित सर्वांमध्ये अनोखा आनंद दिसून आला. वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील पहिली यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. त्यात साकोलीतून हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अविनाश नान्हे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी घेतलेल्या मुंबई येथे पत्रकार परिषदेमध्ये 11 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात विदर्भातील बहुतेक जागा असून साकोलीचाही समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीने येथे सर्वात आधी उमेदवारी जाहीर करून जिल्ह्याचे लक्ष वेधलंय. सकल मराठा समाजाच्या वतीने आज संपूर्ण जालना जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर अंबड शहरातील सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळापासून रॅली काढून अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावर सकल मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या करण्यात आल्यात. ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी आणि ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्या सुनैना संजय येवतकर यांनी आज 22 सप्टेंबर पासून यवतमाळ शहरातील आझाद मैदानावर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय. याबाबत सुनैना येवतकर यांनी पत्रकार परिषदेत येऊन माहिती दिली आहे. अनेक महिन्यांपासून जे ओबीसी आणि मराठाचं आंदोलन सुरू आहे, त्यामध्ये ओबीसींचे आमचे जे नेते आहेत अनेक ठिकाणी उपोषणाला बसले आहेत. जसं की वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ आबा वाघमारे हे उपोषणाला बसले आहेत. अंतरवाली सराटीला मंगेश ससाने आणि त्यांची टीम बसलेली आहे. त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही यवतमाळमध्ये एक महिला म्हणून मला असं वाटलं की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे आणि आरक्षण कुठेही जाऊ नये, मराठ्यांना त्यांचं सेपरेट आरक्षण मिळावं या मागणीसाठी मी उद्याला अन्नत्याग आंदोलन करते की शासनाने हा निर्णय घ्यावा की ओबीसीमध्ये 375 जाती असताना सुद्धा त्यामध्ये मराठ्यांचा भार अजून होऊ नये यासाठीच हे आंदोलन आहे. आणि हे आंदोलन जोपर्यंत शासन मान्य करत नाही
तोपर्यंत आम्ही हे चालूच ठेवणार आहोत. नैना संजय यवतकर, आझाद, यवतमाळ. कुणाच्या तरी ताटातलं काढून दुसऱ्याला वाढायचं ही राज्य सरकारची भूमिका नाही. ओबीसींच्या आरक्षणातून कुठलंही आरक्षण काढलं जाणार नाही, त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुण्यातून आलेल्या मराठा आंदोलकांच्या शिष्टमंडळाची बैठक संपली. त्यानंतर शंभूराज देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. वसुंधरा ऑर्गॅनिक फार्म्स. सध्या पाहिले तर अनेक देश ऑर्गॅनिक शेतीकडे वळताना दिसतात. ऑर्गॅनिक शेती म्हणजेच रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खते म्हणजेच घनामृत, जीवामृत, कंपोस्ट खत यांचा सुयोग्य वापर करून केलेली शेती होय. आम्ही आर्यस ग्रुपच्या अंतर्गत या शेती प्रकाराकडे वळलो आहोत. याचा मानवी आरोग्यासाठी फायदा म्हणजे यातून मिळणारी पोषक तत्वे, अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी तसेच विविध प्रकारची खनिजे. सेंद्रिय शेती ही एक अशी प्रणाली आहे जी रासायनिक खते, कीटकनाशके आणि पशुखाद्याचे पदार्थ इत्यादींचा वापर न करता केली जाते. हे पीक रोटेशन, हिरवळीचे खत, सेंद्रिय खत, जैविक कीड नियंत्रण, पर्यावरणदृष्ट्या संतुलित कृषी या तत्वांवर अवलंबून आहे. ब्रिटिश वनस्पती शास्त्रज्ञ सर अल्बर्ट हॉवर्ड यांना आधुनिक सेंद्रिय शेतीचे पिता म्हणून संबोधले जाते, कारण आधुनिक वैज्ञानिक ज्ञान आणि पद्धती पारंपरिक शेतीमध्ये लागू करणारे ते पहिले व्यक्ती होते. सेंद्रिय शेती पर्यावरणाला दीर्घकालीन फायदे देते. दीर्घकालीन जमिनीची सुपीकता वाढवणे हे त्यामागचे उद्दिष्ट आहे. मानवांसाठी पोषक, रसायनमुक्त अन्न आणि प्राण्यांसाठी खाद्य तयार करणे आणि उच्च गुणवत्तेच्या उत्पादनांची चांगल्या किमतीत विक्री करणे हे आमचे ध्येय आहे. प्रकल्पाच्या कामाची उद्दिष्टे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश सेंद्रिय शेती आणि त्यासाठी वापरली जाणारी आधुनिक तंत्रे तपशीलवार समजून घेणे आणि पाहणे. उच्च पौष्टिक दर्जाचे अन्न पुरेशा प्रमाणात तयार करणे. जमिनीची दीर्घकालीन सुपीकता राखणे आणि वाढवणे. कृषी तंत्रामुळे होणारे सर्व प्रकारचे प्रदूषण टाळणे. वनस्पती आणि वन्यजीवांच्या अधिवासांसह कृषी प्रणाली आणि त्याच्या सभोवतालची अनुवांशिक विविधता राखण्याचा प्रयत्न करणे. रासायनिक शेतीवर पर्यायी धोरण विकसित करणे, जे मार्गदर्शक तत्व असेल नैसर्गिक इकोसिस्टीममधील जैविक प्रक्रियांच्या कार्यासाठी. ऑर्गॅनिक कार्यक्षेत्र माहिती. या प्रकल्पाची सुरुवात आम्ही पुणे येथून करत असलो तरी त्याचा विस्तार आम्ही महाराष्ट्रभर करणार आहोत. सुमारे 1 ते 1,500 एकर क्षेत्रावरती आम्ही काम सुरू केले आहे. योजना आणि तंत्रज्ञान माहिती. कृषी तज्ज्ञ आणि वनस्पती शास्त्रज्ञ भरती. प्रशिक्षित कामगार वर्गाची भरती. जमीन विकासाची कामे, सुपीकता वाढवणे सुरू. जैविक खाते बनवण्याची कामे सुरू. सिंचन प्रणालीची स्थापना. तांत्रिक पॉवर युनिट स्थापन करणे. विद्युत पुरवठा स्वतः तयार करत आहोत. सोलार सिस्टीम. रिटेल आउटलेट आणि ऑनलाईन सेवेची स्थापना करणे. कोल्ड आणि ड्राय स्टोरेज गोडाऊन तयार करणे. ट्रान्सपोर्ट आणि एक्सपोर्ट प्रणाली स्थापन करणे. ऑपरेशनल सपोर्ट. ठिबक सिंचन, तुषार सिंचन तसेच पॉली हाऊसची निर्मिती करणे. देशी गाईचे पालन करणे खत निर्मितीच्या उद्देशाने. रिसर्च आणि डेव्हलपमेंट डिपार्टमेंट चालू करणे. सरकारी योजना बळकटीकरण आणि व्यावसायिक वाढ करणे. आम्ही या प्रकल्पासाठी लागणाऱ्या बऱ्याच गोष्टींची पूर्तता स्वतः आर्यस ग्रुपच्या विविध प्रोजेक्ट अंतर्गत करत आहोत. त्या पुढील प्रमाणे. कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवरून जैविक कचरा जमा करून त्यावर प्रक्रिया करणारा प्लांट आम्ही तयार करत आहोत. शेतीसाठी लागणारा विद्युत पुरवठा आम्ही सोलार सिस्टीमद्वारे तयार करणार आहोत. सिंचनासाठी सौर पंपांची व्यवस्था. इन्फ्रास्ट्रक्चरची कामे, उदाहरणार्थ कोल्ड
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. भंडारा जिल्ह्यातील साकोली शहरातील मुख्य न्यायालय चौकातच एका युवकाने अगदी रोडवरच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हा प्रकार पाहून नागरिकांनी आरडाओरडा केला. पोलिसांनीही धाव घेतली, मात्र त्याला वाचवण्यात यश आलं नाही. उमेश्वर सूर्यभान वाघाडे असं आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव असून तो अंदाजे 38 वर्षाचा होता. लाखानी तालुक्यातील मांगली येथील तो राहणारा असल्याचं सांगितलं जात असून त्याच्या आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. बीडच्या अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्याजवळ आज पहाटे स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कारमधील चौघेही जागीच ठार झाले. मृत पावलेले चौघेही लातूरच्या जगलपूर येथील असल्याचं सांगितलं जात आहे. अपघात इतका भीषण होता की कार कंटेनरच्या खाली घुसली असून कारचा चुराडा झालाय आणि यातील चौघांचा जागीच मृत्यू झाला. बर्दापूर पोलीस या घटनेचा पुढील तपास करीत आहेत. वेळ झाली आहे बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज अँड कट. भारताला आधीपासूनच क्रीडा क्षेत्राचा समृद्ध वारसा लाभलाय. याच देशाने कुस्तीमध्ये खाशाबा जाधव, सुशील कुमार, विनेश फोगाट, बजरंग पुनिया, हॉकीमध्ये मेजर ध्यानचंद, बलबीर सिंह, धनराज पिल्ले, सिनियर बॅडमिंटनमध्ये अपर्णा पोपट, PV सिंधू, सानिया नेहवाल, शूटिंगमध्ये अंजली, क्रिकेटमध्ये सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी अशा विविध क्रीडा क्षेत्रात असंख्य खेळाडू दिले, तर भविष्यात पुढे तयारही होत आहेत. आता याच खेळाच्या धर्तीवर आम्ही आपल्यासाठी एक क्रीडा वाहिनी घेऊन येत आहोत. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुमच्याकडे काय आहे वेगळं? तर आम्ही बाकी वाहिन्यांसारखे सर्व क्रीडा क्षेत्रातील माहिती तर दाखवूच, पण त्याचबरोबर तुमच्या भागातील छोट्या छोट्या खेळ महोत्सवाला आम्ही मोठं स्वरूप देऊ. तुम्ही आयोजन करत असलेल्या कबड्डी, खो खो, कुस्ती, हॉकी, मल्लखांब, फुटबॉल अशा अनेक खेळाला आम्ही देणार आहोत एक ग्रँड लुक. मोठी झालेली नावे तर सगळेच ओळखतात, पण आता स्वतःला मोठं करण्यासाठी आम्ही लवकरच घेऊन येत आहोत AGC स्पोर्ट्स. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत करते. पाहुयात उर्वरित घडामोडी. बीडच्या लिंबा गणेश येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. 35 वर्षीय विजय प्रल्हाद विघ्ने हा मोटारसायकलने लिंबा गणेश येथून वाघिरा गावाकडे जात असताना हा दुर्दैवी अपघात घडला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नाशिकच्या मालेगाव महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याने तब्बल 15 फूट पाण्यात पोहत जात खंडित झालेली उच्च दाबाची वीज तार खांबावर सुस्थितीत जोडली. उज्ज्वल अहिरे असं कर्मचाऱ्याचं नाव असून त्याच्या धाडसाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. अहिरे यांनी 10 ते 15 फूट पाण्यात हातात तार घेत काही अंतर पार केलं. नंतर ती तार हातात धरून सुमारे 30 फूट अंतर पोहत जात ॲल्युमिनियमची वजनदार तार इतर सहकाऱ्यांच्या मदतीने दुसऱ्या विद्युत खांबापर्यंत पोहोचवत काम फत्ते केलं. महावितरणाच्या अधिकाऱ्यांनीही त्यांना कौतुकाची थाप दिली आहे. नमस्कार, मी उज्ज्वल अहिरे, वरिष्ठ तंत्रज्ञ, ध्यानी सेक्शन, मालेगाव. वजीरखेडा गावातून एक फोन आला की नारायणाबा DP जवळ तार तुटलेला आहे. मग मी मनोज बदाने आणि प्रमोद सरोदे त्या जागी पोचलो. बघितलं तर कंडक्टर एकदम पाण्यात मधोमध पडलेला होता. मग आम्हाला ते काम करायचं कसं याची शंका वाटली की आता करायचं कसं आता हे काम. मग शेवटी आम्ही कुठलाही विचार न करता मी स्वतः पाण्यात उतरलो. जवळजवळ 15 ते 20 फूट पाणी होतं. पोहत गेल्यानंतर कंडक्टरला जॉईंट मारला आणि जॉईंट मारल्यानंतर तार ओढला. हे काम मी माझं कर्तव्य, महावितरणचा कर्मचारी म्हणून कर्तव्य पूर्ण पार पाडले. आणि या कामाला साधारणतः आम्हाला 1 तास लागला. 1 तासानंतर आम्ही सप्लाय चालू केला. तर 007 नंबरची गाडी म्हटलं की आठवण येते ती भाजपचे खासदार उदयनराजे यांची. मात्र आज बाले किल्ल्यातील साताऱ्यात शरद पवारांची एंट्री 007च्या गाडीतून झाल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्यात. शरद पवार जेव्हा जेव्हा साताऱ्यात येतात तेव्हा त्यांची एक खास गाडी त्यांच्या स्वागतासाठी तयार असते. मात्र आज शरद पवारांना 007 या नंबरच्या गाडीची सोय करण्यात आली होती. ही गाडी कराडमधून खास मागवण्यात आली असून आज दिवसभर खासदार पवारांनी याच नंबरच्या गाडीतून सर्वत्र प्रवास केलाय.
वेळ झाली आहे प्राईम टाइम मध्ये इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.